दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून सर्वांनाच परिचित ख्यातीप्राप्त पुरातन अशा श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थान कोंडेश्वर मंदिर येथे 7 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने भव्य यात्रा व अनेकविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। वाराणसी येथील परमपूज्य शास्त्रीजी यांचे शिष्य हरिभक्त परायण श्री हरिओम महाराज निंभोरकर यांच्या श्रुश्राव्य वाणीतून भागवत कथा श्रवणाचा भाविक भक्तांना लाभ होणार आहे। श्री रामदेवराव यादव व कृष्णदेवराव यादव ह्या यादव घराण्यातील 11व्या शतकातील राजसत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमाद्री पंत यांनी राज्यसत्तेच्या खर्चाने 15 फूट उंचीचे श्री कोंडेश्वराचे हे हेमाडपंथी रचनेचं मंदिर बांधून दिलं। भोसले राजघराण्याने व माधवराव पेशवे यांनी मंदिराची जोपासना केली। या काळात कोंडेश्वराचं महात्म्य वाढलं। काशी प्रयागराज ओंकारेश्वर व अन्य स्थानांहून ऋषी मुनी साधू संत शिवभक्त येथे येत असत। अलीकडेही श्री संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी अनेक महापुरुष यांनी येथे समाज प्रबोधनाची प्रेरणा घेतली। यासोबतच श्री कोंडेश्वर पौराणिक महात्म्य जीर्णोद्धार आदी बाबींना घेऊन बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत तीर्थक्षेत्र कोंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष रमेश पकडे यांनी विस्तृतपणे माहिती देत प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधलाय। वंदनीय दादा शास्त्री महाराज यांच्या प्रेरणेने सालाबादाप्रमाणे यंदाही काकडा आरती, अभिषेक व तीर्थस्थापना, संगीतमय श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, सुंदरकांड, महाशिवरात्री दिनी यात्रा महोत्सव, शिवभक्तांना दर्शन, श्रींच्या पालखीचं आगमन, काल्याचं कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांच्या आयोजनाला घेऊन श्री कोंडेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश पकडे यांनी महाशिवरात्री महोत्सव आयोजनार्थ विविध कार्यक्रमात भाविक भक्तांनी उपस्थित राहून ईश्वरचरणी सेवा व पारमार्थिक आनंदाचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की श्री क्षेत्र कोंडेश्वर संस्थान येथे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 या रोजी भव्य यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2025 पासून श्रीमद भागवत महापुराण कथेचं आयोजन, सकाळी तीर्थस्थापना, त्यानंतर काकडा आरती आणि दुपारी भोजनानंतर 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथेचं आयोजन श्री हरिओम महाराज निंभोरकर शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून यात्रा महोत्सवात भागवत कथेचं आयोजन आणि यात्रेच्या दिवशी भाविक भक्तांकरिता दर्शनाची सुविधा व्हावी त्याकरिता दर्शन रांगेच्या माध्यमातून स्त्री पुरुष एकत्रित दर्शन व्यवस्था सुरळीत होण्याकरिता ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक, थंड पाण्याची व्यवस्था आणि सावलीची व्यवस्था यात्रेमध्ये संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। संपूर्ण भाविक भक्तांना यात्रा सुखकर व्हावी याकरिता यात्रेमध्ये भव्य असा निसर्गरम्य परिसर, खेळणीची दुकानं, पूजा साहित्य आणि इतर साहित्याची सोय, दिनांक 16 फेब्रुवारीला महाप्रसादाचं आयोजन संस्थांच्या वतीनं करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।